आदेश आहे तो पण फसवा आहे जर खरेदी सुरू झाली नाही तर? आंदोलन केल्यानंतर केंद्रात मुख्यमंत्री साहेब असतील आणि अर्ध कॅबिनेट हे गेलं. आज चर्चा काय झाली हे माहीत नाही, कारण चर्चा बऱ्याच विषयावर झाली आणि आम्हाला असंही कळतं की कांद्यावर झाली, साखरेवर झाली आणि काही राजकीय पण झाली. कोणाला किती वेळ दिला हे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित राजकीय चर्चेला जास्त दिला जाऊ शकतो, पण मग बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही जी शेतकऱ्याची मागणी होती, म्हणजे आमची मागणी होती की मार्केट कमिटीमध्येच नाफेडली खरेदी करावं, हे त्यांनी मान्य केलं केंद्र सरकारने. पण अजूनपर्यंत अध्यादेश GR वगैरे त्याचा निर्णय तिथं दुर्दैवाने आलेला नाही. त्यामुळे जर पुढच्या 1-2 दिवसामध्ये हा निर्णय आलाच नाही तर आपल्याला हेच म्हणावं लागेल, फक्त शेतकऱ्याला काय मिळालं तर आश्वासन मिळालं. आश्वासनाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसली एवढंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. वळसे पाटलांनी असं म्हटलंय, आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही कुठेही सांगा तिथे बैठक घेऊन चर्चा करून यातनं मार्ग काढावा असं सुद्धा म्हटलं. मुंबई, पुणे कुठेही म्हणा तुमच्या आंदोलनासोबत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. फक्त तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही चर्चेला तयार आहोत. मला त्यांना एवढंच सांगायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा तुमचं जरासं सोपं आहे. आम्हाला असंही कळलं होतं की तुम्ही दिल्लीला बैठकीत होता. दिल्लीला जर बैठकीत होता मग 24 रुपयाच्या बाबतीत तुम्ही बोलला का? मग 24 रुपयाचा रेट हा लागू होणार आहे का? 10 लाख टन कांदा हा जो घेतला जाणार आहे तो कधीपासून घेतला जाणार आहे? तो अख्ख्या महाराष्ट्रात घेतला जाणार आहे का फक्त एकाच जिल्ह्यामध्ये घेतला जाणार आहे? त्याच्याचबरोबर मार्केट कमिटीमध्ये खरेदी आत्तापर्यंत का सुरू झालेली नाही? विषय एवढाच असतो की आपल्याला लढावं लागतं, आपल्याला सामान्य लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. एखाद्या वेळेस कुठलाही निर्णय घेत असताना चर्चेमध्ये कोणासमोर जर तुम्ही झुकला, समजा दिल्लीसमोर तुम्ही झुकला, तुम्हाला तिथं काय बोलताच नाही आलं, त्यामुळे हा निर्णयच आत्तापर्यंत घेतला नाही, त्याचं नुकसान हे सामान्य लोकांना त्या ठिकाणी होणार आहे. माझं वळसे पाटील साहेबांना एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन आहे, तुम्हाला कोणी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे? शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली, नाशिकला 1-2दा तुम्ही आंदोलन घेतलं आहे, आता इथं मनसर या भागामध्ये आंदोलन करा. मग आम्ही शेतकऱ्याचं ऐकून आता आंदोलनाला इथं आलेलो आहे. आता तुम्ही मुंबईत, पुण्यात AC मध्ये बसण्यापेक्षा उन्हात एकदा आपण चर्चा करू. लोक काय म्हणतात हे तुम्ही त्या ठिकाणी ऐका. आम्हाला काही राजकीय इथं विरोध करायचा नाही की हा लढा आमचा राजकीय नाही, हा लढा आमच्या शेतकऱ्याचा आहे. त्यामुळे TVवर प्रतिक्रिया देऊन काय होत नसतं. TVवर कदाचित आम्ही बोलू शकतो, रस्त्यावर आम्ही बोलू शकतो. सत्तेत जेव्हा तुम्ही असता, सत्तेत विकासासाठी तुम्ही जेव्हा गेला असता, तेव्हा विकास हा सामान्य लोकांचा पण त्या ठिकाणी झाला पाहिजे, ना की आपला आणि आपल्या कार्यकर्त्यांचा. त्यामुळे सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी हमीभाव चांगला मिळणं हे महत्त्व आहे. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करताना भांडताना तरी आम्हाला दिसू द्या. आत्ता MLC इलेक्शनमध्ये तिकीटं मिळावी यासाठी आम्ही भांडण बघितलं, आम्ही घोडे बाजार झालेला त्या ठिकाणी बघितला, साध्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून पैशावाल्या लोकांना तिकीटं देताना आम्ही बघितलं, करोड रुपयाची उलाढाल झाली हेही आम्हाला समजलं. अरे पण इथं आम्ही मागतोय किती? आत्ता आहे मार्केट 14 रुपयाला, 24 रुपये घ्यायला काय जातं? आम्ही 24 रुपये किलोनी बोलतोय, तुम्ही करोडो रुपयामध्ये खेळता, आम्ही मात्र शेतकऱ्याला रुपयात त्या ठिकाणी बोलतो. त्यामुळे रुपयाचा मान सन्मान आमच्या शेतकऱ्याला देण्यासाठी सत्तेत असल्यामुळे तुम्ही एकदा लढा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वागत करू. याआधी 2दा आंदोलने केली, त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये सरकारने काही मागण्या मान्य केल्या. आता तुम्ही म्हणाले की सरकार तोंडाला पानं पुसत आहे, पण मग सातत्याने तुम्ही आंदोलन करून जर असंच घडत असेल तर मग शेतकऱ्यांना काय मिळणार? विषय एवढाच आहे.